समिती सदस्य, नगराध्यक्ष, त्याच्यानंतर जिल्हा पंचायत समिती सभापती आणि सरपंच उपसरपंच यांना स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आज सर्वांना बोलवलेलं होतं. भारत निवडणूक आयोग येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. ज्यावेळेस स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचा कार्यक्रम चालू होईल त्यावेळेस त्यापूर्वी मॅपिंग करणं आणि आपली प्रोजेनी ॲड करणं आणि सेल्फ प्रोजेनी ॲड करणं या 3 गोष्टी करणं किती गरजेचं आहे. आणि एकदा SIR चालू झाल्यानंतर आपल्याकडचा जो कालावधी आहे तो अत्यंत कमी आहे. त्यामुळे तो कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी 2002च्या मतदार यादीमध्ये आणि चालू मतदार यादीमध्ये ज्या मतदारांची नावं आहेत त्यांचं मॅपिंग करणं. दुसरा टप्पा म्हणजे 2002च्या मतदार यादीमध्ये नाव आहे परंतु त्यांच्या मुलांचे नावं 2002च्या यादीमध्ये नव्हते. त्यांच्या मुलांचे नावं आत्ता 2026च्या मतदार यादीमध्ये आहेत. त्यांना प्रोजेनी म्हणून ॲड करणे. तसेच जे मॅरिड वुमेन आहेत आणि इतर राज्यातले काही मतदार आहेत त्यांना सेल्फ प्रोजेनी ॲड करणं. ह्या 3 गोष्टी अत्यंत डिटेलमध्ये सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना आपण समजावून सांगितल्या. आमचे BLO डोर टू डोअर येणार आहेत. त्यावेळेस आपण सर्वांनी हजर राहून त्या ठिकाणी आपली मॅपिंग प्रोजेनी आणि सेल्फ प्रोजेनी ॲड करून घ्यावी, जेणेकरून आपली SIRची प्रक्रिया चालू झाल्यानंतर आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला वाटप करण्यात येणारे EFचे फॉर्म जे आहेत ते भरणं शक्य होईल, अशा सूचना सर्वांना दिलेल्या आहेत. या फॉर्मच्या सोबत काय जोडायचे का? ज्यावेळेस आपण EF भरून घेणार आहोत त्यावेळेस त्यासोबत कोणत्याही पद्धतीचे डॉक्युमेंट आपल्याला जोडायचे नाहीत. फक्त आपल्याला आपण 2002च्या यादीमध्ये आपलं मॅपिंग झालेलं असलेलं पाहिजे किंवा 2002च्या आपल्या पूर्वजांची प्रोजेनी ॲड झालेली पाहिजे. या 2 गोष्टीची जर पूर्तता करत असेल तर कोणतेही डॉक्युमेंट आपल्याला सादर करण्याची आवश्यकता नाही. परंतु ह्या 3 प्रकारातून जो मतदार शिल्लक राहील त्याला आयोगाने ठरवून दिलेल्या 12 पुराव्यापैकी जे पुरावे सादर करता येतील ते पुरावे घेऊन त्या प्रत्येक पुराव्याचं व्हेरिफिकेशन प्राप्त करून घेतल्यानंतरच त्यांना त्यांचं नाव मतदार यादीमध्ये ठेवता येईल. प्रोजेनी ॲड करत असताना सुद्धा व्हेरीफाईड वोटरलाच फक्त आपण प्रोजेनी ॲड करतो आहे. त्यामुळे आपल्याला तिथं पुरावे देण्याची गरज पडणार नाही. परंतु जे मॅप होणार नाहीत, जे त्यांची प्रोजेनी ॲड होणार नाही आणि जे हिअरिंगला येतील त्यावेळेस आयोगाने ठरवून दिलेले जे 12 पुरावे आहेत ते पुरावे आपल्याला सादर करावे लागतील. ते पुरावेसुद्धा ज्यावेळेस व्हेरीफाय होऊन येतील त्याच वेळेस त्यांचं नाव मतदार यादीमध्ये राहण्यासाठी ते पात्र ठरतील. राजकीय प्रतिनिधी आणि नागरिकांना काय आवाहन करा? सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि नागरिकांना एकच आव्हान आहे की आपल्याला आपल्या मतदार यादीमधलं नाव जर सेव्ह करायचं असेल तर कृपया आपली मॅपिंग करून घ्यावं. 2002च्या यादीमध्ये नाव असेल आणि 24मध्ये असेल तर मॅपिंग करून घ्यावं. 2002च्या यादीमध्ये तुमचं नाव नसेल परंतु तुमच्या आईवडिलांचं नाव असेल तर आईवडिलांची प्रोजेनी तुम्ही आहात, त्याच्यामुळे तुम्हाला प्रोजेनी म्हणून ॲड करून घ्यावं. जर लग्न झालेल्या मुली असतील, स्त्रिया असतील तर त्यांनी आपल्या आईवडिलांशी आपली सेल्फ प्रोजेनी ॲड करून घ्यावं. अशा पद्धतीच्या सर्वांना सूचना आहे, आव्हान आहे, जेणेकरून आपलं नाव मतदार यादीमध्ये सेफली राहील. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.